नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सावली मैदान, देसाईगाव, महाराष्ट्रातील नामांकित आणि जुने पारंपरिक मैदान. दरवर्षी 26 जानेवारीला होणाऱ्या मैदानात लांबच लांब पाठी आणि प्रचंड पब्लिक अशी ओळख आणि मोठमोठ्या बिनजोडसाठी प्रसिद्ध असलेले मैदान संपूर्ण महाराष्ट्रातून नावाजले नंदी या मैदानात येत असतात. याही वर्षी 300 ते 350 किलोमीटरचं अंतर पार करून एक 9 महिन्याचा खोंड बिनजोडसाठी मैदानात येतो. पहिलीच बिनजोड आणि पहिलाच गुलाल आणि अशाच खोंडाच्या मालकाची मुलाखत घेण्यासाठी आज आपण आलो आहोत. मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार, जय महाराष्ट्र. 26 जानेवारी 2024ला झालेल्या देसाई मैदानामध्ये एक बिनजोडला 9 महिन्याचं वासरू डॉलर यांनी बिनजोड जिंकली होती. त्या बिनजोडचे मालक यांच्याशी आता आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत. तर मुलाखतीला आपण सुरुवात करूया. तुमचं नाव काय? सुनील विठ्ठल कारंडे, कालवडे कराड, जिल्हा सातारा. ओके. तुम्ही जो बिनजोडला डॉलर आणला होता त्या डॉलरला या अगोदर तुम्ही किती मैदानं पळवलं होतं? 2 मैदानं पळवलेला, फक्त फेरे टाकलेले 2 मैदानामध्ये आणि तिसऱ्यांदा इकडे पहिलीच बिनजोड होती त्याची. पण मुंबईसारख्या बिनजोडला म्हणजे जे घाटावरनं बैलं येतात ते बहुतेक लोक तिकडे बैल आणायला बघत नाहीत, कारण इथलं पब्लिक फाटीमध्ये असतं वगैरे आणि पब्लिकला भिवून बैल फाटी बदलतात, म्हणून इकडे लोक आणायला बघत नाहीत. तर मग ती डेअरिंग तुम्ही कशी काय केली? त्याच्यासाठी सूर्यकांत कांबळे नियोजन करते, त्यांच्या नियोजनात आणलेलं होतं. ओके. तुम्ही त्यांचं नियोजन कसं काय केलं होतं? मी नियोजन कसं केलेलं, मला माहीत होतं बैल पब्लिकला 1 नंबर पळतो, त्यामुळं मी म्हटलं आपल्या दोन्हीची गाडी पळल. म्हटलं गाडी पळल म्हटलं घेऊन येऊया. एक आणणार तर त्यात म्हटलं दोन्ही बी आपलीच पळवूया, म्हणून घेऊन आलो मग आम्ही मुंबईला. ओके. म्हणजे तुमचा घरचा साथ पळाला होता? घरचा साथ, विलन आणि डॉलर. ओके. मग विलनची खरेदी तुम्ही कुठून केली होती? विलन वाघवाडीतनंच घेतला. ओके. काय खरेदी होती याची? त्याची 1,31,000 होती विलनची खरेदी. विलनमध्ये असं काय बघितलं होतं तुम्ही? विलन हो बैल 1 नंबरमध्ये पळत होता, पण त्या मालकाकडे बैल लय झाल्यामुळे तिने विकाय काढलेलं ते कळालं मला. मग मी जाऊन तिथे गेल्यावर व्यवहार केला मी. ओके. हो. आणि डॉलरची खरेदी कुठून केली होती तुम्ही? डॉलरची खरेदी धानाजी इंगवले यांचा मुलगा अनिल इंगवले खरसुंडी, मैसूरी वासराचे त्यांचे व्यापार आहे, त्यांच्याकडं आम्ही केलेलं. तिने आणलेला सांगोल्यातनं तिने आम्हाला फोटो पाठवलेला असा. मग आम्ही फोटो पाठवला, आम्हाला बघितलं, पसंत पडल्यावर आम्ही जाऊन खरसुंडीतनं जाऊन घेऊन आलो आम्ही. मग डॉलरची जात कुठली आहे आणि किती महिन्याचा असताना तुम्ही त्याला खरेदी केला होता? डॉलर 6 ते 7 महिन्याचा डॉलर होता. त्या टायमाला आम्ही त्यांच्याकडून घेतला. आणि डॉलर हा खोंड आहे तो धनगर खिल्लारमध्ये मोडतो. ओके. मैसुरीमध्ये मोडत नाही, खिल्लारमध्ये धनगरी खिल्लारमध्ये मोडतो. ओके. आता त्याचा पळ बघता असं वाटत होतं की तो खूप मैदानं पळून आला आहे. मग त्याला तुम्ही सराव कसा काय दिला होता? त्याला आम्ही काय केलेलं आधी, म्हणजे बैल दुसरा पहिल्याच्यानं बैल आणून फेरं टाकलं चाकोरीसने. फेरं टाकून चाकोरीसने तयार केलं आणि परत मग अड्ड्यात बैल चांगला घालून मैदानात पळवलं. जास्त काय पळवलेलं नाही त्याला, फक्त 3च अड्डा केला आम्ही. एक वांगीचं केलं स्टार्टिंगला बैल घेतल्यापासून. पहिला वांगी केलं, दुसरं कारवं केलं, 2 आणि मुंबईला 3रा अड्डा. म्हणजे जे पहिले 2 तुम्ही केले होते ते 3 फेऱ्याचे होते? हां, 3 फेऱ्याचे होते. ओके. म्हणजे बिनजोडला तुम्ही नवीनच होता? नवीन बिनजोडला पहिल्याच्यानंच आम्ही तिथं आलेलो. ओके. आता बिनजोडसाठी जे तुम्हाला गावाजवळून जे मुलं तुमची कराडवरनं आली होती, मग तिकडे नियोजन कोण बघतं तुमचं? तिकडे आपले गोळवाडीचे म्हणजे आमची पोरं आहे तिथं, फारूक, हुसेन, परत जुबेर
यांच्यापाशी आहे सांभाळायला. ओके. आता आपल्याला मला ज्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यांचं नाव रोहन माणिक मोठे. रोहन माणिक मोठे. ओके. रोहन माणिक मोठे यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता की जो 26 जानेवारीला जो अड्डा देसाई गावामध्ये जो अड्डा झाला त्या अड्ड्याचा एक व्हिडिओ मी यूट्यूबच्या छंद माझा या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला होता आणि तो बघून त्यांनी मला इंस्टाग्रामला मॅसेज करून त्यांनी मला माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. मग त्याबद्दल मी रोहन यांचे पण आभार मानतो. आता पुढचा प्रश्न, आता जे नवीन तरुण लोक या बैलगाडी क्षेत्रामध्ये येत आहेत मग त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता? त्यांच्यासाठी काय काम बघून सगळं करावं. ओके. स्वतःचं काम बघून ते छंद केला तर काय हरकत प्रॉब्लेम नाही. नाही. म्हणजे आता तुम्ही ह्या छंदामध्ये किती म्हणजे किती महिन्यापासून किती वर्षापासून आहात? मी 5 महिन्यापासून आलो या छंदामध्ये, पण मी माझं काम बघून करतो ते सगळं. ओके. म्हणजे तुमचा म्हणजे मी फक्त नॉर्मली विचारतो आहे की तुमचा ॲक्च्युली काय आहे, नोकरी व्यवसाय काय आहे तुमचा? माझा बिझनेस आहे, सी फूड सप्लायर आहे मी. ओके. मुंबईमध्ये ओके. हॉटेलना सगळ्या सप्लाय होती मच्छी माझी. ओके. म्हणजे तुम्ही व्यवसाय सांभाळूनही गावाजवळ तुम्ही लक्ष देऊन हा छंद जोपासताय. ओके. हेच करते. मग नवीन जे बैलगाडा मालक आहेत त्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही पहिला स्वतःचा सर्व काही जो प्रपंच आहे तो सांभाळून जर तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरला तर हे क्षेत्र बैलगाडा क्षेत्र हे वाईट नाही आहे. या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं जेवढं नाव होईल तेवढं दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये नाव होणार नाही आहे. माझ्या घरी माहीत नव्हतं बैल घेतलेले. म्हणजे बैल घेतल्यावर तुमच्या घरात कोणालाही माहीत मला नाही? माहीतच नाही. ओके. ज्या दिवशी एक मैदानला वडिलांना घेऊन गेलो मी फक्त बघाय, पण त्यांना माहीत नव्हतं हे खोंड आपला आहे ते. तिथं पळाल्यानंतर बघितल्यानंतर ते म्हणले बरं असू दे, नाही तर ते विकून टाकायचं होतं, पण ते बोलले आता विकायचं नाही, पळवू आपण. म्हणजे आता तुमच्या दावणीला किती बैल आहेत तिकडे? 3 आहेत. 3 आहेत. काय नाव आहेत त्यांचे? एक पहिला एक माऊली घेतलेला, तो पण किती 8-9 महिन्याचा वासरू होता. तो आता 12-13 महिन्यात आहे. त्याच्यानंतर हा डॉलर घेतला. डॉलर पण 6-7 महिन्यात होता घेतलेला. त्याच्यानंतर आता तो 9-9.5 महिन्यात आहे. आणि आता एक विलन घेतला आहे, तो 2.5-3 वर्षाचा. ओके. म्हणजे आता 3 बैल तुमच्या दावणीला आहेत. मग आता डॉलरला तुम्ही कुठल्या खांद्यानं पळवता? पळतो पब्लिक. दोन्ही खांदा पब्लिकने पळवता. ओके. त्या दिवशी इथे देसाईच्या अड्ड्याला तो आतमधनं पळवण्यात आला होता. ओके. आपला विलन आहे तो एकच खांदे आहे ना, एकच खांदा पळतो, पण बाहेर पळतो ठाम पब्लिक कडून. ओके. उजवा खांदा पळतो विलन. ओके. आणि दोन्ही वासर आहेत ना ते 4 खांदे पळतात कुठून पण टाक. ओके. मग आता पुढचं नियोजन तुमचं कसं काय आहे? म्हणजे आता तुम्ही पुढची म्हणजे तुमची अपेक्षा आता काय आहे डॉलरजवळून? डॉलर काय आपण लवकर बाहेर काढत नाही. कमीत कमी 10 ते 12 दिवसाचा गॅप नंतरच त्याला बाहेर काढतो. म्हणजे ही एक गोष्ट महत्त्वाची आहे की आदत वासरं आता आपण बघतो की आदत अड्डे चालू झाले आहेत तर लोक 4-4 दिवसांनी बैल पळवत आहेत. मग त्यांना तुम्ही काय सांगू शकता? ते बरोबर नाही. तिने म्हणलं तर 10 ते 12 दिवसातनंच वासरू काढावं. ओके. म्हणजे त्याचा पळ सुधारण्यास मदत होते किंवा त्याची ताकद जी आहे ती त्याला ताकद भरण्यात मदत होते. हो, मदत होते. म्हणजे जसं गौतम भैया म्हणाले होते की ते सर्जाला पहिलं त्यांनी खूप ट्रेन केलं, जसं त्याला पहिली ताकद येऊ दिली आणि त्यानंतर ते आता त्यांनी मैदानात उतरवलेला. म्हणजे सेम हे तुम्ही करता. आणि आपलं डॉलर पण सर्जेची कॉपी आहे. हां, सेम त्याचा पळही सेम तसाच आहे. त्यामुळे तो म्हणजे पहिल्यांदा वाटलेलं आता देसाईच्या अड्ड्यामध्ये मला पण वाटलेलं की हे वासरू पब्लिकला घाबरून पाठी चेंज करेल, पण तसं नव्हतं. ते वासरू खूप सरळ आणि शिस्तीमध्ये एकदम पळालं आणि एकदम स्पीडने पळालं होतं. म्हणजे 9 महिन्याच्या वासराने इथे बिंजोडला मुंबईसारख्या ठिकाणी आणि तो पण देसाईसारखा अड्डा जर असेल सावली मैदान तर तिथे 9 महिन्याच्या वासराने पळणं ही खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. कारण तिथे खूप मोठी मोठी बैलही पब्लिकच्या भीतीने बाहेर पळतात किंवा ती फाटी बघूनच बैल बिथरतात, पण ती कुठलीही गोष्ट डॉलरच्या बाबतीत दिसून आली नाही. मग ह्यामागे तुम्ही दिलेला सराव असेल किंवा तुम्ही त्याच्यावरती केलेली जी मेहनत आहे ती असेल. आता तुम्ही डॉलरला म्हणजे रतीब काय देता त्याच्यासाठी? डॉलरला खाद्य म्हणजे डाळ असत्या, आटा असतोय आणि खपरे पेंड असत्या आणि मका चोंडी असत्या. आणि केरळचे एक हे आपलं केरळ आहे ना
एक टॉनिक आहे, टॉनिक असते. टॉनिक म्हणजे हे आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक. ओके, म्हणजे बाकी तुम्ही असा इंजेक्शन वगैरे किंवा दुसरी कुठली औषधांचा तुम्ही वापर नाही करता? काय सुद्धा वापरत नाही, ओके. काहीच केलेलं नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आता बैलांवरती शर्यतीमध्ये जास्त पळवण्याचा लोड असतो, त्याच्यामध्ये इंजेक्शनाचा वापर वगैरे करण्याचे प्रमाण पहिले जास्त होते. आता त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट घेत असल्यामुळे ही गोष्ट खूप कमी झाली आहे आणि हे नियम बनवल्यामुळे शासनाचे खरोखर आभारी आहोत आपण, कारण त्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये जे काही जाचक नियम होते, जे बैलांवर अन्याय करत होते, ते नियम त्यांनी बनवून एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यामुळे बैलांचं पण कुठेतरी हित होताना आपल्याला दिसून येते. आज बैलांना जी मागणी वाढली आहे ती तुम्हाला वाटते का बैलगाडा क्षेत्रामुळेच ही मागणी खूप वाढली आहे? हां, बैलगाडा क्षेत्रामुळेच बैलासनी मागणी खूप झाल्या. आता म्हणजे बैलगाडा क्षेत्र ज्यावेळी बंद होतं त्यावेळी तुमच्या भागातली परिस्थिती काय होती? बघायला सुद्धा बैल भेटत तेव्हा बैल खिल्लार ही जात बघायच भेटत नव्हती त्या टायमाला. आता जसे बैलगाडा शेती चालू झाले ते तेव्हापासून ह्यात वाढ झाल्या भरपूर खिल्लारमध्ये. त्यामुळे आता बैल आता एक नंबरला आता बैल झाला आता. बरोबर आहे. मग त्याला 8 ते 10 दिवसानंतर तुम्ही बाहेर काढता मैदानासाठी. मग त्या मधल्या काळामध्ये तुम्ही त्याला सराव कुठला देता? त्याला म्हणजे छकड्याला झोपून 1-2 किलोमीटर नेऊन चालवून आणून परत महिन्यातनं एकदा त्याला पोहणे टाकून हे करून असा सराव देतो त्याला. ओके. हां. मग त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही आता त्याचा पण कसा एक बैलांचा पण दिनक्रम असतो की सकाळच्या वेळेला आपण त्याला काय देतो असं, किंवा संध्याकाळच्या वेळेला, मग असा काय तुमचा दिनक्रम ठरलेला आहे का? दिन म्हणजे टाइम भेटत नसेल, म्हणजे बैलगाडी शर्यत मैदान नसेल त्या टायमात आम्ही हे सराव करून घेतो, मैदान नसेल त्या टायमाला. ओके. मग आता तुम्ही म्हणजे आता 3 तर तुमच्याजवळ अजून हे आहेत, मग अजून तुमचा फ्युचरमध्ये काही विचार, म्हणजे जसं काय तुम्ही आता डॉलरवरती तुम्ही मेहनत तर घेणारच आहात, कारण त्या बैलाचा पळ तर सुंदर आहे, हा बैल फ्युचरमध्ये नक्कीच नाव करणार आहे, यात काय कुठलीही शंका नाही. कारण तो आता 3 फेऱ्यातही त्याचे व्हिडिओ तुम्ही दाखवलेत तर तो 3 फेऱ्यातही 2 नंबरला कोण धावतोय आणि 9 महिन्याचा कोण जर म्हणजे त्याचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे त्याच्याप्रमाणे तो खूप स्पीड लावतो, कारण त्याच्या ताकद तशी कमी आहे आताच्या, पण तरी पण तो खूप स्पीड लावतो. याचा अर्थ बैल तो स्पीडचा बैल आहे. मग त्याला तुम्ही सांभाळून ह्याच्या पुढे पण त्याच्याकडून तुमच्या अपेक्षा काय काय राहतील? त्याच्यासाठी आता त्याला मी माझ्या घरी घेऊन येणार आहे. आता गोटा बनवायचा चालू आहे. ओके. आणि 2 महिन्यासाठी मीच आता सुट्टी काढून जाणार आहे गावी. ओके. त्याला फक्त तयार करणार आता व्यवस्थित आपल्याकडे आणि त्याच्यानंतर मैदानाला बाहेर काढणार. ओके. म्हणजे त्याला आता तुम्ही दूध वगैरे असं काय करणार, दूध चालू करणार. ओके. अंडी दूध चालू करणार त्यासाठी. गिरी गाईचं दूध चालू करणार आहे. गिर गायचं. ओके. त्यासाठी गिर गाय पण तुम्ही अवेलेबल आहे ते. रोहन मोठीची गिरी गाय आहे. ओके. त्याच्याकडून दुधाचं म्हणजे एक बैल जरी शर्यतीमध्ये उतरवायचा झाला असेल तर त्याच्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते ती मेहनत काय कमी नाही जमीन आहे. आणि एकट्या माणसाचा हा छंद नाही आहे, तर याला तेवढंच पाठबळ हे इतर त्याच्या सहकाऱ्यांचं लागतं. एक माणूस कुठलाही करू शकत नाही. फक्त बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव एकाचं येतं, पण त्याच्या जो बॅकग्राऊंडची माणसं आहेत त्याच्यावर मेहनत घेणारी जी लोक आहेत त्यांचंही प्रामाणिकपणे त्याच्यावर मेहनत घेतली तरच तो बैल पुढे उजेडात येतो. मालक काय फक्त घरी बसून करतो, पण त्याच्या मागं जे काम करतात ना त्या बैलावरती मेहनत, त्यांना जास्त श्रेय पाहिजे खरं. बरोबर आहे तुमचं, कारण आता हे डॉलरचे मालक आहेत ते स्वतःच हे मान्य करतायत की मालक हा फक्त म्हणजे त्यांचं नाव असतं. आता हे स्वतः पण एक बिझनेसमॅन आहेत, ते स्वतःचा व्यवसाय सांभाळून हे करतायत आणि त्यासाठी ते मुंबईला इकडे मुंबईला राहतात. मग तिकडे त्यांचा बैल कराड येथे असून त्यांच्या गावी असून तिकडे नियोजन करते आणि त्या बैलाचा सांभाळ करणारे ही लोक वेगळी आहेत. आणि ह्या लोकांमध्ये तुम्ही म्हणजे आता कोण कोण तिकडे बैलाचा सांभाळ करतो त्यांची परत एकदा नावं सांगा. जुबेर आणि फारुख आणि हुसेन राहुल पाटील पेलवान. ओके. म्हणजे ही 4 लोक तर तिकडे तुमच्या 4 नाही भरपूर आहेत.
म्हणजे बाकी हां अजूनही तुमचं म्हणजे आता तुम्ही एक सांगा की ती कोणाच्या नावाने गाडी पळते? सुनील कारंडे, सुनील कारंडे, कालवडे. कालवडीचे नाव पळते. ओके. म्हणजे तुमचा आता एक ग्रुप आहे, त्या ग्रुपचं असं काही नाव आहे का? ग्रुपचं काही नाव नाही आलं. ओके. म्हणजे आता ही यांची सुरुवातच आहे. पुढे हा पण ग्रुप उजेडात येईल यात कुठलीही शंका नाही. आता आपण जो तुमचा दुसरा बैल होता जो बाहेरच्या साईडने पळाला होता, मग त्या बैलाला पण तुम्ही सेम सराव चालू ठेवला आहे का? नाही, त्या बैलाला बी सेम सराव चालू ठेवला. त्याला तिन्ही आहे ना त्यांना सेम सेम सेम. ओके. म्हणजे तिन्ही बैल तुम्ही 8 ते 10 दिवसानंतरच पळवता? नाही, फक्त तो बैल आहे ना मोठा, तो एक हप्त्यामध्ये पळतो, 4-5 दिवसाच्या गॅपमध्ये पळतो मोठा बैल. ओके. विलन आहे तो. ओके. मग अजून म्हणजे आता तुम्ही जे नियोजन इकडे करता आता मुंबईसारख्या ठिकाणी परत तो आम्हाला बिंजोडला बघायला भेटेल का? 100% भेटणार. 26 जानेवारीला. म्हणजे 26 जानेवारीच्या देसाईच्या मैदानात तो येणारच येणार. ओके. आम्ही ते अजून 1-2 महिन्यानं आम्ही परत 1 महिना इथं मुंबईला आणणार बिंजोडसाठी बैल आम्ही. ओके. आता ज्या 1 महिन्यानंतरच्या बिंजोड इथे मुंबईमध्ये होतील त्यासाठी तुम्ही बैल घेऊन येणार. मग मुंबईमध्ये आल्यानंतर इकडचं नियोजन कोण बघतं? इकडं आता काय माहिती आहे का, इकडं माझे खूप दोस्त मंडळी इकडे भरपूर आहेत. ओके. मग तिकडं मग दोस्तांच्या पाशी मी नियोजन करायला ठेवणार इथं. म्हणजे आता तुम्ही किती वर्ष बैलगाडा क्षेत्रामध्ये आहात? मी नाही म्हणले तर आता 30 वर्ष झाले मी ह्यामध्ये आहे. ओके. म्हणजे 30 ते 35 वर्ष हे बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांना अनुभव आहे आणि ते इथे मुंबईमध्ये त्याचं नियोजन तुम्ही बघता. परत एकदा प्रेक्षकांना समजू दे की तुमचं नाव तुम्ही सांगा आणि तुम्ही इथे कुठे राहता? माझं नाव सूर्यकांत आनंदा कांबळे. मी राहणार वाघवाडी. मी इथं आत्ता कल्याण नेवाळ नाक्याला राहायला आहे आत्ता. ओके. आणि मी ह्या क्षेत्रात कमीत कमी 91 बसणं आहे यात. आणि मी पानपट्टी गुलाला धंदा करतो. 97-98 बसणं मग हे पानपट्टी गुलाला धंदा मी करतो. माझं टोपण नाव आहे यार म्हणून मी प्रसिद्ध आहे सगळीकडे महाराष्ट्रात प्रसिद्ध यार मामा म्हणून प्रसिद्ध आहे. ओके. गुलालवाले मामा, यार मामा म्हणून. ओके. म्हणजे बैलगाडा क्षेत्र तसं बघितलं तर बैलगाडा क्षेत्राने जे काही व्यापारी लोक आहेत त्यांना पण खूप मोठं सहाय्य झालेलं आहे. कारण जे लोक तिथे येतात आता वडापाव असतो, नाश्त्याची दुकानं असतात किंवा बाकी गुलाल म्हणा किंवा बैलांचं जे साहित्य असतं त्याला खरोखरच बैलगाडा क्षेत्रामुळे चांगले दिवस आले असं वाटतं का? चांगले दिवस आले. बैलगाड्या शर्ती चालू झाल्यापासून सगळे गोरगरीब सगळे चांगले ह्याच्यामध्ये धंदा बेंदा व्हायला चांगलं त्यांचं व्हायला लागलं. त्यामुळे बैल म्हणजे बैलामुळे सगळं आता हे चांगलं झालं बैलगाड्या शर्ती चालू झाल्यामुळं. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल की शेतकरी कुठेतरी रसात आला जात होता त्याला महादेवाच्या नंदीनेच वरती काढल्या असं म्हणायचं आहे का? हां, महादेवाच्या नंदीनेच वर काढला. ओके. म्हणजे आता बैलगाडा क्षेत्र ज्यावेळी बंद पाडलेलं त्यावेळी खिल्लार जात तर महाराष्ट्रातनं जवळजवळ म्हणजे मी मागे एक इंटरव्ह्यू ऐकला आहे तर त्याच्यामध्ये जे खिल्लारवरती अभ्यास करणाऱ्या एक 24 ते 25 वयाचा एक मुलगा आहे तर त्याने सांगितलं होतं की 300 जाती या महाराष्ट्रात होत्या गाईच्या, आता 30 जाती उरले आहेत. म्हणजे जर बैलगाडा क्षेत्र चालू असतं तर जे आता बैलांना जो काही मान आहे तो मान तसाच चालू राहिला असता. खिल्लार महाराष्ट्रात वाढली असती आणि कुठेतरी गोसंगोपनाला हातभार लागला असता. खूप चांगल्या प्रकारे ज्या आता देशी आपल्याला जर्सी गाई बघायला भेटतात त्या जागेवर खिल्लार गाई बघायला भेटल्या असत्या. म्हणजे हा कुठेतरी थोड्या वर्षाचा असते ना जो बैलगाडा क्षेत्र बंद आलं तिथे बऱ्यापैकी म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं का? हां, बैलगाडी जशा बंद झाल्या त्या टायमाला शेतकऱ्यांचं सगळ्यांचं नुकसान भरपूर झालं. त्या टायमाला बैलगाडी शर्ती चालू झाल्यापासून आता शेतकरी म्हणा धंदेवाले म्हणा हे सगळे यांचं आता चांगलं झालं. आता जो आपला डॉलर आहे तो आता पुढच्या मैदानांनी खूप गुलालात राहू दे ही शुभेच्छा आणि तुमच्या तिन्ही बैलांना गुलालात राहू दे ही सर्व बैलगाडा प्रेमींतर्फे तुम्हाला शुभेच्छा. आणि जे तुम्ही मुंबईत येण्याची जी डेअरिंग केली त्याबद्दल खरोखरच सलाम दादा.
कारण मुंबईसारख्या ठिकाणी घाटावरची म्हणजे मोठी मोठी बैलं यायला घाबरतात, की जे घाटावरची बैलं मुंबई साईडला धावणं म्हणजे एक रिस्क समजतात. म्हणजे ती बैलं इथे पळतही नाही जास्त. तर त्या तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी त्याला आणि पहिल्या टायमाला तुम्ही बिनजोडला धावलं, तर ही खरोखरच एक तुमच्यासाठी एक म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. हां, त्याच्यासाठी ते मुलांचं श्रेय आहे सगळं. ते मुलं बोलले की आपण बिलजोड करायचीच. मुंबईला जाऊन बिनजोड करायचं. मी म्हटलं बिनजोड करायचीच मुंबईला जाऊन. एकच आणायचं होता, एकच आणायचं होता डॉलर. मग म्हटलं एक कशाला, मग आपली 2च पळवूया. मग 2 आणले. मला माहीत होतं ना दोन्ही पळतात पब्लिकला. मग आलो घेऊन मग इकडं. म्हणजे तुम्ही दोन्ही आणून खूप फायदा झाला. म्हणजे इथे जोड भेटणं मुश्किल झालं असतं. म्हणजे जो तुमचा डॉलर दिसतोय, मी असं नाही म्हणत, जो त्याची रूपरेषा आता आहे त्यानं त्याला कोणीही म्हणणार नाही की हा बैल म्हणजे एवढा पळेल, वासरू हे एवढं पळेल, हे कोणीही म्हणणार नाही. त्यामुळे तुम्हाला इकडे जोड भेटणंच मुश्किल झालं असतं की कोणी जोड नाही दिला असता. तर तुम्ही घरची गाडी पळवण्याचा निर्णय खूप योग्य घेतला. तर काय म्हणाल यावरती तुम्ही? मी कारण आपलं पहिल्यापासून एकच आहे, आम्ही दुसरा बैलच मागत नाही कोणाला. आम्ही काय केलंय, आम्ही ते वासरासाठी आम्ही बैल घेतला ह्यो. आम्हाला प्रॉब्लेम आहे, आम्हाला बैलच मिळायचा नाही. कुणाला मागायला गेलं ना तर ते पहिले बोलायचे यायला, तुमचा बैल पळतोय का नाही, फाटी सोडून पळेल, असा प्रॉब्लेम यायचा. म्हणून आम्ही वायदी पाहिजे, हे पाहिजे, त्यासाठी स्वतः बैल घ्यायचा. म्हणजे तुम्ही वायदी दिली आहे का डॉलरसाठी? दिले, भरपूर दिले डॉलरसाठी आम्ही वायदी. म्हणजे फेऱ्याला पैसे दिले भरपूर, वायदी देऊन बैल पळवला. मग वायदीसाठी आम्ही ह्यो बैल घेतला. म्हणजे डॉलरला तुम्ही वायदी देऊन त्याला ट्रेन केलाय. वायदी देऊन ट्रेन केलं. म्हणजे कुठेतरी तुम्ही जो काय त्याच्यावर मेहनत घेतली त्या मेहनतीची चीज होते असं तुम्हाला वाटतंय का आता? हां, बरोबर होते. ओके. आता एक बैल तयार करायचा म्हणजे शेतकऱ्याला किती त्यावर मेहनत घ्यावी लागते. आपण म्हणतो की बैलाला मारझोड करतात किंवा बैलावरती अन्याय करतात, असा खूप कमेंटमध्ये येतं आपल्या. मग ही माझ्या मते तरी ही गोष्ट जेवढी वाटते तेवढी सोपी नाही आहे. एक जर आपल्याला खेळाडू घडवायचा असेल तर त्याच्यावर मेहनत घ्यावीच लागते. बैलाच्या नावावरनं मालकाला ओळखलं जाते, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता काही मालक आहेत की ज्या मालकांवरनं बैल ओळखली जातात, पण बरेच असे बैल आहेत की बैलांवरनं मालकाची ओळख होते. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे डॉलरला आता तुम्ही ट्रेनिंग दिलं तर, आणि तो शर्यतीमध्ये धावताना पण दिसत होता की त्याला जास्त हात लावायची म्हणजे मारायची गरजच पडत नाही, तो आपल्या वेगाने पळत राहतो आणि एकदम सरळ रेषेमध्ये. जसा निंबाळकर सरांच्या सर्जाचा पळ आहे तसा त्याचा पळ वाटला. त्यासाठी त्या बैलावर घेतलेली मेहनत आहे आणि तुमची जी पूर्ण टीम आहे त्या टीमची ती मेहनत आहे. चला, एवढं बोलून आता आपण ही मुलाखत हे करूया. तुमच्या सर्व नंदींसाठी शुभेच्छा. आणि ज्यावेळी तुमची आता तुम्ही राहायला कराडला ना? कराड पेठ नाका. ओके. कराड पेठ नाका इथे जर कधी आमचं येणं झालं तर आपण तुमच्या गोट्यावर येऊन मुलाखत घेऊ. चालेल. आपला कालोडीमध्ये. ओके. म्हणजे तिथे तुमच्या घराच्या इकडे घरापाशीच गेलं, मामाच्या इथेच. ओके. मामाचाच मुलगा आहे आपला. ओके. मग तिथेच गोटा केला आता तयार. ओके. आता तो गोट्यासाठी पण चांगले केले. त्यांना मॅट आहे बसायला आणि सकाळी ते बाहेर काढतो ना आपण, सकाळी पांढरीची माती आणली त्यांना मैदान बसण्यासाठी बाहेर. ओके. बसण्यासाठी. म्हणजे जसं त्यांना मैदानामध्ये जसं वातावरण असतं त्याप्रमाणे त्यांना माती तिथेही भेटेल. म्हणजे जो बैलांच्या खुरांना त्रास, म्हणजे माती कशासाठी टाकली जाते असं काय? माती त्यांना म्हणजे त्याची म्हणजे तब्येत आणि पाय बी चांगलं राहायसाठी माती पाहिजेच. ओके. म्हणजे यावरनं एक सिद्ध आलंय की हा मातीतला खेळ आहे, मातीतला मर्दानी मातीतला खेळ आहे आणि तो मातीतच खेळला गेला पाहिजे. त्याच्यासाठी ते माती माझ्या 2 मित्रांनी जमवून आणलेली. ओके. त्यांचं नाव समजू? सुलक्षण सुतार आणि रघुनाथ सुतार. ओके. म्हणजे एका मित्राला सपोर्ट करण्यासाठी किती मित्र उभे राहत आहेत. म्हणजे असं नाही बोललं जातं की त्याचा बैल पाळणार आहे, त्याचं नाव लागणार आहे. ते सगळे त्यांचं काम बंद करून आपल्यासाठी येतात मैदानात.
ओके, म्हणजे ही खूप मोठी यांच्यासाठी, म्हणजे म्हणतात ना की बैलगाडा क्षेत्रामध्ये मैत्री होते, त्याबरोबरच खूप माणसांची ओळख होते. ज्या दिवशी समजतं माझा बैल पळणार आहे डॉलर आणि विलन, त्या दिवशी माझ्या घराच्या आसपासचे ना माणिक मोठे, रोहन मोठे, हे परत भरपूर असे मित्र आहेत ते, त्यांना समजतं अरुण मिसाळ, शंकर नाटेकर असे भरपूर जण आहेत, त्यांना समजतं की माझा पळणार आहे, त्या दिवशी सगळेजण हजर असते. ओके, म्हणजे आजच त्याचे म्हणायचे झाले तर एवढं त्याचे फॅन फॉलोअर्स वाढले आहेत डॉलरचे. म्हणजे अजून तुमच्या भागातही तिथे अनेक बैल असतील ना अशी जी नावारूपाला आलेली आहे तसं? आहेत ना, भरपूर आहे. भरपूर आहे तिथे दुश्मन एक आहे. ओके दुश्मन एक आपला म्हणजे एक बाब आहे त्यांच्यापाशी आहे. ओके शामराव माने नाव आहे त्यांचं. ओके त्यांच्यापाशी आपला एक माऊली सांभाळायला आहे. ओके, म्हणजे अशी त्या भागात आजही नावाला असून पण डॉलर तिथे नावाला येतोय. आणि त्याच ह्याने तो आपले पुढचे म्हणजे जे आता मैदान असतील ते गाजवेल. एवढं बोलून आता आपण ही मुलाखत करूया. धन्यवाद.